हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत. जर आपल्याला एक्झाम्पलमध्ये ट्रूथ टेबल जर गिवन असेल तर त्याच्यावरून सॉप आणि पॉज फॉर्म कसे लिहायचे ते. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलं सॉप, पॉज फॉर्म किंवा मीन टर्म्स अँड मॅक्स टर्म. तर आपण असे एक्झाम्पल्स बघणार आहोत आता की सध्या जर ट्रूथ टेबल जर दिलेलं असेल तर त्याच्यावरून सॉप फॉर्म कसा लिहायचा किंवा पॉज फॉर्म कसा लिहायचा. सो इथे बोर्डवर मी एक्झाम्पल लिहिलेलं आहे. आपला जो टॉपिक आहे त्याचं हेडिंग टू राईट द एक्सप्रेशन फ्रॉम गिवन ट्रूथ टेबल. एक्झाम्पल नीट बघा. ऑब्टेन द लॉजिकल एक्सप्रेशन इन सॉफ्ट फॉर्म फ्रॉम गिवन ट्रूथ टेबल. ओके, तर आपल्याला कोणतं एक्सप्रेशन पाहिजे आता? सॉप म्हणजे काय? सम ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. सो एक्झाम्पलमध्ये हा ट्रूथ टेबल गिवन आहे तुम्हाला. ओके, ह्या ट्रूथ टेबलवरून आपल्याला सॉप एक्सप्रेशन लिहायचं. एकदम सिम्पल स्टेप्स आहेत त्याच्या. सर इथे फक्त एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला सॉप एक्सप्रेशन जर लिहायचं असेल तर इनपुट्सचे असे कॉम्बिनेशन कन्सिडर करायचे की दॅट विल प्रोड्यूस आउटपुट 1. ओके, आणि जर पॉज एक्सप्रेशन जर असेल म्हणजे प्रॉडक्ट ऑफ सम जर लिहायचं असेल तर इनपुटचे असे कॉम्बिनेशन तुम्हाला कन्सिडर करायचे दॅट विल प्रोड्यूस द आउटपुट 0. ही सिंपल स्टेप लक्षात ठेवली की तुम्हाला एका स्टेपमध्ये आन्सर येणार. आता इथे ट्रूथ टेबल बघा. या ट्रूथ टेबलमध्ये तुम्हाला काय दिसतंय? हा आउटपुट y आहे. ओके, सो ह्या आउटपुट y मध्ये बघा, हे इथे काय आहे? 0 आहे, इथे आहे 1 आहे, इथे 1 आहे, इथे 0 आहे. सो हा एकदा ट्रूथ टेबल नीट ऑब्झर्व करून घ्यायचा आपण. मग ह्या ट्रूथ टेबल एकदा ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला असे इनपुट कॉम्बिनेशन सिलेक्ट करायचे, कारण आपल्याला काय लिहायचं आहे? सॉप एक्सप्रेशन लिहायचं आहे. सॉप एक्सप्रेशन लिहिताना ही एक गोष्ट कन्सिडर करायची, असे इनपुट कॉम्बिनेशन इथे आयडेंटिफाय करायचे की दॅट विल प्रोड्यूस आउटपुट 1. मग आता इथे कोणतं इनपुट कॉम्बिनेशन आहे की जे फक्त आउटपुट 1 तुम्हाला देणार आहेत? सो हिअर इट इज दिस 0 अँड 1. 0 1 हे कॉम्बिनेशन आहे. ह्याचं आउटपुट काय येते? आपल्याला 1 येत आहे. म्हणून मी हे कॉम्बिनेशन आयडेंटिफाय केलं. दुसरं कॉम्बिनेशन कोणतं? 1 अँड 0. ते काय प्रोड्यूस करतं आहे? आउटपुट 1. फक्त एवढेच कॉम्बिनेशन आपल्याला लिहायचे आणि त्याच्या प्रॉडक्ट टर्म्स आपल्याला लिहायचे आहेत, म्हणजे 0 1. म्हणून ह्या कॉम्बिनेशन करता प्रॉडक्ट टर्म येणार ए कॉम्प्लिमेंट इंटू बी. ए कॉम्प्लिमेंट का लिहिलं मी? एच्या इथे बघायचं, इथे काय आहे? ए 0 आहे, बी काय आहे? 1 आहे. 0 ए असल्यामुळे ए काय लिहिला मी? कॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये लिहिला. बी काय आहे? 1, म्हणून बी ॲज इट इज लिहिला. तसंच इथे ह्या कॉम्बिनेशनवरून आपल्याला आउटपुट लिहायचं. ए काय आहे? 1 आहे, म्हणून मी नुसता लिहिणार इथे ए. बीच्या इथे काय आहे? 0 आहे, बी इक्वल टू 0 आहे, त्याला आउटपुट आपल्याला काय मिळतं आहे? 1 मिळतं आहे, म्हणून इथे लिहिणार बी कॉम्प्लिमेंट. ओके, आणि फायनल स्टेप करायची की हे जे पण तुम्ही प्रॉडक्ट टर्म लिहिणार त्याची तुम्हाला ॲडिशन करायची, सम करायचं, कारण आपल्याला काय लिहायचं आहे? सम ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. म्हणून मी y इक्वल टू लिहिणार ए कॉम्प्लिमेंट बी प्लस ए बी कॉम्प्लिमेंट. हे तुमचं झालं फायनल आन्सर. ओके, सो कशी आपण स्टेप्स केली? जर सम ऑफ प्रॉडक्ट फॉर्म लिहायचा असेल तर आपल्याला असे इनपुट कॉम्बिनेशन्स आधी कन्सिडर करायचे ह्या गिवन टेबलवरून की ते काय प्रोड्यूस करतील? आउटपुट 1. हे जे 0 आउटपुट आहे ते इग्नोर करायचे. फक्त असं कॉम्बिनेशन सिलेक्ट करायचं दॅट विल प्रोड्यूस द आउटपुट 1. म्हणून मी हे 2 कॉम्बिनेशन सिलेक्ट केले. मग आता ए 0 असल्यामुळे मी एचं काय लिहिलं? ए कॉम्प्लिमेंट लिहिलं. बी 1 असल्यामुळे बी ॲज इट इज लिहिलं, अनकॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये लिहिलं. तसंच सेकंड आपण हे आयडेंटिफाय केलं कॉम्बिनेशन दॅट विल प्रोड्यूस द आउटपुट 1. म्हणून ए काय आहे? 1, म्हणून ए ॲज इट इज लिहिला. बी काय आहे? 0, म्हणून बी कॉम्प्लिमेंट लिहिला. आणि ह्या दोन्ही प्रॉडक्ट टर्म्सची फायनली काय केली? सम केली, म्हणजे हा सम ऑफ प्रॉडक्ट फॉर्म लिहिला. सो इट इज द फर्स्ट एक्झाम्पल. समजा सेम एक्झाम्पल आलं, फक्त हे 3 इनपुट करता आलं, हे 2 इनपुट करता एक्झाम्पल आहे. इथे दिलेलं आहे फॉर द ट्रूथ टेबल गिवन बिलो राईट द लॉजिकल एक्सप्रेशन इन सॉफ्ट फॉर्म. जसं तुम्हाला सांगितलं सॉफ्ट फॉर्म जर लिहायचा असेल तर तुम्हाला कोणते इनपुट्स लिहायचे तिथे? दॅट विल प्रोड्यूस द आउटपुट 1. असं इनपुटचं कॉम्बिनेशन आपल्याला आयडेंटिफाय करायचं की दॅट विल प्रोड्यूस द आउटपुट 1. मग हा गिवन टेबल आहे. इथे आपल्याला काय कन्सिडर करायचे आहेत? फक्त आउटपुट 1. सो हिअर इट इज द आउटपुट 1, हिअर इट इज द आउटपुट 1, हिअर इट इज द आउटपुट 1. असे आपण कॉम्बिनेशन आयडेंटिफाय केले. 3 कॉम्बिनेशन झाले ते दॅट विल इनपुट कॉम्बिनेशन दॅट विल प्रोड्यूस द आउटपुट 1. म्हणजे हे कॉम्बिनेशन, धिस 1, देन धिस 1 अँड धिस 1. हे 3 कॉम्बिनेशन इनपुट्सचे लिहायचे. आता जसं आपण इथे प्रॉडक्ट टर्म्स लिहिल्या तशाच या ट्रूथ टेबलवरून आपल्याला प्रॉडक्ट टर्म लिहायच्या. फक्त इथे डिफरन्स काय? 3 इनपुट आहे. आता इथे बघायचं ए काय आहे? 0 आहे, म्हणून मी इथे लिहिणार या टेबलच्या इथेच लिहायचं ए कॉम्प्लिमेंट. बी काय आहे? 0 आहे,
झिरो असल्यामुळे पुन्हा बी कॉम्प्लिमेंट. सी काय आहे ह्या पर्टिक्युलर कॉम्बिनेशनला 1 आहे. ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट आणि सी फक्त अनकॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये ॲज इट इज लिहिला कारण सी इक्वल टू काय आहे 1 आहे. तसंच ह्या कॉम्बिनेशन करता इनपुट लिहायचं. ए काय आहे 1, सो ए मी ॲज इट इज लिहिणार अनकॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये. बी इक्वल टू 0 आहे, 0 असल्यामुळे बी कॉम्प्लिमेंट लिहिणार. सी इक्वल टू काय आहे 0 आहे, सो दॅट्स वाय आय एम रायटिंग सी कॉम्प्लिमेंट. आणि इथे ए इक्वल टू 1, बी इक्वल टू 1, सी इक्वल टू 1 या पर्टिक्युलर कॉम्बिनेशनला. म्हणून तिन्ही पण इनपुट्स किंवा व्हेरिएबल आहे ते अनकॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये ए बी सी. म्हणजे आपण इथे काय केलं की असे इनपुटचे कॉम्बिनेशन सिलेक्ट केले दॅट विल प्रोड्यूस द आउटपुट हाय ऑर 1, म्हणून हे 3 कॉम्बिनेशन आले. आता एकदा आपण ह्या प्रॉडक्ट टर्म्स लिहिल्या, लास्ट स्टेप काय करायची, ह्या ज्या प्रॉडक्ट टर्म्स आहेत ह्यांची फक्त ॲडिशन करायची किंवा सम करायचं, म्हणजे तो सम ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. म्हणजे ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट सी प्लस ए बी कॉम्प्लिमेंट सी कॉम्प्लिमेंट प्लस ए बी सी, हे फायनल आन्सर. सो इट इज द सिम्पल स्टेप्स. पुन्हा एकदा रिपीट करतो काय स्टेप्स आपण केलं इथे. सर्वात आधी जो गिवन ट्रूथ टेबल जो दिलेला आहे तिथे आपण असे आउटपुट सिलेक्ट केले की जे हाय असतील म्हणजे 1 असतील. सो इथे आपल्याला आपण आयडेंटिफाय केलेलं आउटपुट 1 1 1. मग कोणते इनपुट्स आउटपुट हाय प्रोड्यूस करतात ते कॉम्बिनेशन्स, फक्त इनपुट कॉम्बिनेशन सिलेक्ट करायचे. बाकी 0 आउटपुटवाले इनपुट कॉम्बिनेशन आपण काय करतोय निग्लेक्ट करतोय. ओके, मग हे मी सिलेक्ट केले. मग तिथे मी बघितलं ए काय आहे, एचं स्टेटस काय आहे 0 आहे, म्हणून तो ए कॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये घेतला. बीचं स्टेटस पण काय आहे 0 आहे, तो बी कॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये लिहिला. सी इक्वल टू इथे 1 आहे म्हणून सी अनकॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये लिहिला. तशाच ह्या बाकीच्या टर्म्स लिहिल्या. ह्या पद्धतीने जर ट्रूथ टेबल जर गिवन असेल तर त्याच्यावरून तुम्ही सम ऑफ प्रॉडक्ट फॉर्म लिहू शकतात. आता आपण बघणार आहोत ट्रूथ टेबल जो गिवन आहे त्याच्यावरून प्रॉडक्ट ऑफ सम एक्सप्रेशन कसं लिहायचं. सो इथे एक्झाम्पल बघा, राईट द लॉजिकल एक्सप्रेशन इन पॉस फॉर्म, म्हणजे प्रॉडक्ट ऑफ सम फॉर्म फ्रॉम द ट्रूथ टेबल गिवन बिलो. हा ट्रूथ टेबल तुम्हाला गिवन आहे. जसं तुम्ही सम ऑफ प्रॉडक्टमध्ये काय केलं आहे की असं आउटपुट तुम्ही कन्सिडर केलं की ते 1 असेल, ते इथे त्याच्या अपोजिट करायचं. म्हणजे इथे काय कोणते आउटपुट तुम्ही कन्सिडर करणार, आउटपुट म्हणजे इथे वाय हा शेवटचा जो टेबल येतो की ते आउटपुट 0 असेल असंच फक्त आउटपुट तुम्हाला कन्सिडर करायचं. जे पण 1 आहेत ते इथे काय करायचे तुम्हाला निग्लेक्ट करायचे. केव्हा प्रॉडक्ट ऑफ सम एक्सप्रेशन लिहिताना फ्रॉम गिवन ट्रूथ टेबल. सो मी इथे आयडेंटिफाय करतो सर्वात आधी कोणते आउटपुट 0 आहेत ते. सो आपल्याला तेच फक्त कन्सिडर करायचे. हिअर इट इज 0, हिअर इट इज 0, हिअर इट इज 0, हिअर इट इज 0. हे 4 आपल्याला कॉम्बिनेशन फक्त कन्सिडर करायचे आहेत इनपुट्सचे की दॅट विल प्रोड्यूस द आउटपुट 0. सो आय एम हायलायटिंग दिस. सो इथे मी हायलाईट करतोय जे इनपुट कॉम्बिनेशन दॅट विल रिक्वायर्ड टू राईट द प्रॉडक्ट ऑफ सम एक्सप्रेशन. आता इथे नीट समजून घ्या प्रॉडक्ट ऑफ सम कशा पद्धतीने लिहायचं. सॉपच्या अपोजिट लिहायचं आहे आपल्याला. प्रॉडक्ट ऑफ सम लिहिताना आपल्याला मॅक्स टर्म्स पाहिजेत. मिन टर्म मॅक्स टर्म आपण बघितलं लास्ट व्हिडिओ लेक्चरला. सो हे 0 बघायचं. 0 आउटपुट कोणत्या कॉम्बिनेशनला, ए इक्वल टू 0, बी इक्वल टू 0, सी इक्वल टू 0. इथं मॅक्स टर्म्स आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजे ए 0 आहे, ए 0 आपण मॅक्स टर्म्स लिहिताना लिहितो 0 आहे म्हणून इथे फक्त ए लिहायचं. त्यानंतर बी पण काय आहे 0 आहे, प्लस साईन द्यायचे. सम ऑफ प्रॉडक्टमध्ये आपण कोणत्या प्रॉडक्ट टर्म घेत होतो, इथे आपल्याला सम टर्म्स घ्यायचे आहेत. बी इक्वल टू 0 आहे म्हणून बी ॲज इट इज लिहायचं. त्यानंतर सी इक्वल टू काय आहे 0 म्हणून सी पण ॲज इट इज. इथे एक लक्षात ठेवायची गोष्ट तुम्हाला मॅक्स टर्म्स लिहिताना, जर 0 असेल तर अनकॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये लिहायचं आणि 1 असेल इनपुट तर ते कॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये लिहायचं. म्हणून ए प्लस बी प्लस सी ही एक आपली एक मॅक्स टर्म आली. त्यानंतर सेकंड ए इक्वल टू 0, आत्ताच सांगितलं तुम्हाला 0 असेल तर आपण अनकॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये लिहितो, 1 असेल तर कॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये. बी काय आहे 1 आहे म्हणून ए प्लस बी कॉम्प्लिमेंट, सी पण काय आहे 1 आहे, दॅट्स वाय प्लस सी कॉम्प्लिमेंट. आता हे सेकंड झालं. तसंच थर्ड आपण लिहितोय ए 1 आहे म्हणून ए 1 लिहिताना मी इथे कॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये लिहिणार. बी 0 आहे दॅट्स वाय इट इज अनकॉम्प्लिमेंट फॉर्म. सी 1 आहे सो अगेन इट इज इन कॉम्प्लिमेंट फॉर्म. ए 1 दॅट्स वाय ए कॉम्प्लिमेंट प्लस हिअर इट इज बी कॉम्प्लिमेंट. सी 0 आहे म्हणून ॲज इट इज.
आता हा प्रॉडक्ट ऑफ सम फॉर्म आहे, ह्या आपल्या सम टर्म्स आल्या, त्याच्यामुळे या ज्या सम टर्म्स आल्या यांचा आपल्याला प्रॉडक्ट घ्यायचं आहे. म्हणजे जे तुमचं फायनल जे आन्सर असेल मी इथे लिहितो y इज इक्वल टू, ह्या प्रत्येक टर्म्सचा तुम्हाला प्रॉडक्ट घ्यायचा. y इज इक्वल टू a प्लस बी प्लस सी इंटू सेकंड मॅक्स टर्म a प्लस बी कॉम्प्लिमेंट प्लस सी कॉम्प्लिमेंट इंटू a कॉम्प्लिमेंट प्लस बी प्लस सी कॉम्प्लिमेंट इंटू a कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट प्लस सी. हिअर इट इज द फायनल आन्सर. सो हे लिहिताना फक्त नीट लक्षात ठेवा, जर तुम्हाला प्रॉडक्ट ऑफ सम जर एक्सप्रेशन लिहायचं असेल तर जे पण तुमचे इनपुट्स आहे, इनपुट जर 0 असेल तर ते अनकॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये घ्यायचे आणि 1 जर असेल तर ते कॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये इनपुट्स घ्यायचे. ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा. हाच चेंज आहे सम ऑफ प्रॉडक्ट आणि प्रॉडक्ट ऑफ सम फॉर्ममध्ये. एकदा पुन्हा नीट समजून घ्या कशा पद्धतीने प्रोसेस केलेली आहे. सर्वात आधी जो गिवन ट्रूथ टेबल आहे त्यावरून जर आपल्याला प्रॉडक्ट ऑफ सम एक्सप्रेशन जर लिहायचं असेल, सर्वात आधी हे आयडेंटिफाय करायचं की कोणते आउटपुट 0 आहे. ते मी आयडेंटिफाय आधी केलं, त्याला मी इथे मार्क केले आणि कोणते इनपुट कॉम्बिनेशन हे आउटपुट 0 प्रोड्यूस करतायत त्याला नंतर मी हायलाईट केलं. असे हे 4 इनपुट्स कॉम्बिनेशन्स मला मिळाले. मग त्या इनपुट कॉम्बिनेशनवरून त्याच्या समोरच मी मॅक्स टर्म्स लिहिल्या. मॅक्स टर्म म्हणजेच काय, आपल्या सम टर्म्स लिहिल्या. ते लिहिताना मी काय फॉलो केलं, जर 0 असेल इनपुट तर ते अनकॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये घेतलं. इनपुट जर 1 असेल तर ते कॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये कन्सिडर केलं. इथं 3 इनपुट्स A B C हे इनपुट आहे, Y काय आहे हे आउटपुट आहे. मग आता इथं A 0 आहे, B 0 आहे, C 0 आहे. आपल्या ह्या रूलनुसार 0 असेल तर अनकॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये, म्हणून A B C हे ॲज इट इज लिहिले. आपल्याला प्रॉडक्ट ऑफ सम फॉर्म लिहायचा आहे म्हणून सम टर्म्स लिहायच्या आहेत. म्हणून ह्या 3 इनपुट्समध्ये कोणतं ऑपरेशन आपल्याला लिहायला पाहिजे, समचं ऑपरेशन किंवा ऑरचं ऑपरेशन. ह्याच पद्धतीने हे बाकीच्या टर्म्स पण लिहिल्या आणि फायनल लिहिताना काय केलं, ह्या ज्या टर्म्स आहेत ह्यांचा फक्त आपण प्रॉडक्ट घेतला. यानुसार आपण प्रॉडक्ट ऑफ सम फॉर्म लिहायचं आहे. आता पुढचा टॉपिक आपण बघणार आहोत के मॅप किंवा कार्नो मॅप. आता तुम्ही म्हणाल हे के मॅप म्हणजे काय. आत्तापर्यंत आपण जी टेक्निक बघितली सो ॲज टू सॉल्व द बुलियन्स एक्सप्रेशन ती अल्जेब्रिक मेथड होती. अल्जेब्रिक मेथड म्हणजे काय की त्याच्यामध्ये आपण बघितलं की बुलियन्स लॉ तुम्ही वापरून एक्सप्रेशन सगळे सॉल्व करत होते, कॉमन टर्म्स घेत होते, मग त्याला तुम्ही मॅनिप्युलेशन करायचे, इक्वेशन लिहायचे. पण ही जी मेथड काय झाली, बुलियन्स एक्सप्रेशन सॉल्व करण्याची लेंदी मेथड झाली, टाईम कन्झ्युमिंग झाली आणि त्याच्यामध्ये एरर्स पण बऱ्याच इंट्रोड्यूस होत होत्या. मग हा जो ड्रॉबॅक आहे अल्जेब्रिक मेथडचा, हा ओव्हरकम करण्याकरता दुसरी जी मेथड आहे दॅट इज अ के मॅप मेथड. ही सिम्पल बॉक्स टाईप स्ट्रक्चर असेल किंवा त्याला पण तुम्ही ग्राफिकल फॉर्मॅटची मेथड पण असं म्हणू शकता. ती मेथड आपल्याला बघायची. या सगळ्या मेथड्स कशा करता असतात तर जे पण काही बुलियन्स एक्सप्रेशन असतात, म्हणजे एखादं डिजिटल सर्किट आपण डिझाईन करताना जी प्रायमरी जी स्टेज असते तिथे बुलियन्स एक्सप्रेशन आपल्याला सॉल्व करावे लागतात. म्हणजे की जेणेकरून आपल्याला कमीत कमी गेट्स आपण वापरून एखादं डिजिटल सर्किट आपण डिझाईन करू शकू. मग हे बुलियन्स एक्सप्रेशन सॉल्व करण्याची जी सिम्पलेस्ट मेथड आहे त्या मेथडला म्हणतो आपण के मॅप किंवा कार्नो मॅप असं पण म्हणतात. कार्नो मॅपचं शॉर्ट फॉर्म आहे के मॅप. सो के मॅप मेथड आपल्याला बघताना तुमच्या सिलेबसमध्ये इथे आहे 2 व्हेरिएबल के मॅप येतो, 3 व्हेरिएबल येतो, 4 व्हेरिएबल येतो. हा क्वेश्चन कंपल्सरी येतोच, याच्यावर एक क्वेश्चन 4 मार्क्स करता के मॅपचा. सो सर्वात आधी आपण के मॅप कशा पद्धतीने ड्रॉ करायचे, 2 व्हेरिएबल करता असेल, 3 व्हेरिएबल करता असेल किंवा 4 व्हेरिएबल करता असेल ते आपण सर्वात आधी बघू. सो पहिल्यांदा मी हेडिंग देतो 2 व्हेरिएबल के मॅप. 2 व्हेरिएबल के मॅप तो कशा पद्धतीने ड्रॉ करायचा, म्हणजे जर गिवन बुलियन्स एक्सप्रेशनमध्ये 2च व्हेरिएबल्स असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं करू A अँड B, त्याच्याकरता के मॅप हा कशा पद्धतीने ड्रॉ करायचा. सो हिअर आर द बॉक्स टाईप स्ट्रक्चर. 4 बॉक्सेस येणार. कशा पद्धतीने येणार ते तुम्हाला मी सांगतो. ते लिहिताना A आणि B असे 2 व्हेरिएबल्स आपण याचं पार्टिशन करायचं किंवा डिवायडेशन करायचे. आता नंबर ऑफ बॉक्सेस किती येणार तर ते या फॉर्म्युलावर डिपेंड असेल, 2n, व्हेअर n इज इक्वल टू नंबर ऑफ इनपुट म्हणा किंवा व्हेरिएबल म्हणा, नंबर ऑफ इनपुट्स ऑर व्हेरिएबल्स. आता ह्या गिवन एक्सप्रेशनमध्ये समजा आपल्याला 2 व्हेरिएबल आहे A अँड B, म्हणून 2 इज इक्वल टू 4. ओके, सो नंबर ऑफ बॉक्सेस त्याच्याकरता हा फॉर्म्युला आहे 2n.
सो इथे 2⁻², दोनच व्हेरिएबल आहे म्हणून किती 4 बॉक्स, म्हणून या पद्धतीने मी हे 4 बॉक्स लिहिले आहेत. आता जसं तुम्हाला आधी पण मी सांगितलं, एकच जर इनपुट असेल तर त्याचे दोनच स्टेट्स असतात, म्हणजे आयदर ते लो असेल किंवा हाय असेल, म्हणजे 0 असेल किंवा 1 असेल. म्हणून ह्या प्रत्येक रोला किंवा कॉलमला तुम्हाला पर्टिक्युलर आयडेंटिफिकेशन द्यायचं आहे. म्हणजे हा जो समजा पर्टिक्युलर रो आहे याला मी A0 लिहिणार, इथे 1 लिहिणार, इथे बी पण इथे मी 0 लिहिणार किंवा 1 लिहिणार, कारण एकच इनपुट आहे. या साईडला पण या साईडला पण एकच जर इनपुट असेल तर त्याचे दोनच पॉसिबल कॉम्बिनेशन, आयदर ते लो असेल, लो म्हणजे 0 असेल किंवा हाय असेल, हाय म्हणजे 1. आता 0 असल्यामुळे मी इथे लिहितो या पर्टिक्युलर कॉलमला A कॉम्प्लिमेंट्स हा पूर्ण कॉलम झाला, आणि पुन्हा 1 आहे, 1 म्हणजे अनकॉम्प्लिमेंट फॉर्म A. तसंच बीचं पण मी लिहिणार B कॉम्प्लिमेंट किंवा B. ह्या पद्धतीने तुम्हाला ह्या ज्या बॉक्सेसला आहे हे नंबरिंग करावं लागणार आहे. सो 0 असेल म्हणून इथं B कॉम्प्लिमेंट लिहिलं, 1 असेल तर हे B लिहिलं. असं काही कंपल्सरी नाही की इकडेच A लिहिला पाहिजे, हे तुम्ही रिव्हर्स पण लिहू शकतात. रिव्हर्स म्हणजे ह्या पद्धतीने, म्हणजे आता समजा इथे B आहे, इथे पण मी A लिहिला, इथे B लिहिला तरी चालणार आहे. एकच इनपुट आहे, पुन्हा इथे 0 1 0 1, B कॉम्प्लिमेंट B, A कॉम्प्लिमेंट A. असं पण तुम्ही अल्टरनेटिव्हली लिहू शकतात, याला ऑर हे आहे. पण आपण थ्रू आउट पूर्ण चॅप्टर किंवा पूर्ण सब्जेक्ट हेच कॉम्बिनेशन या पद्धतीने आपण बघणार आहोत, सो ॲज टू अवॉइड द कन्फ्युजन. म्हणजे पहिलं जे व्हेरिएबल असतील ते इथे बॉटम साईडला लिहू, आणि नंतरचे उरलेले व्हेरिएबल जे आहेत ते टॉप साईडला. आता हे जे बॉक्सेस आहेत याला म्हणतात सेल्स. ह्या प्रत्येक सेलला एक पर्टिक्युलर एक नंबर असतो. तो कशा पद्धतीने लक्षात ठेवायचा? आता इथे 2 इनपुट्स आहे आपल्याकडे, 2 व्हेरिएबल आहे. तुम्हाला माहिती आहे जर 2 व्हेरिएबल असेल तर त्याचं पॉसिबल कॉम्बिनेशन आहे 2 0 2 1, 0 1 0 1. ह्या पद्धतीने कॉम्बिनेशन्स आहे. या पर्टिक्युलर कॉम्बिनेशनला मी फक्त नंबर देतो 0 1 2 अँड 3. सो हेच फक्त आपण ह्या के मॅपच्या स्ट्रक्चरमध्ये लिहिलेलं आहे हे पर्टिक्युलर कॉम्बिनेशन. म्हणजे बघा A = 0, B = 0. इथे बघा A = 0, B = 0, म्हणजे तुमची ही सेल आहे, याला मी लिहिणार इथे 0. नेक्स्ट कॉम्बिनेशन A = 0, B = 1, A = 0, B = 1, याला मी लिहिणार इथे 1. पुढचं कॉम्बिनेशन A = 1, B = 0, A = 1, B = 0, याला मी लिहिणार सेकंड नंबर या सेल नंबरला, आणि 1 1, A = 1, B = 1, 3. हे त्या पर्टिक्युलर सेलचे नंबर आहेत. तर सर्वात आधी रो आणि कॉलम म्हणजे काय तेवढं पुन्हा तुम्हाला एकदा सांगतो. आता कॉलम जर म्हणाल तर तुम्ही ही जी व्हर्टिकल जी स्ट्रिप येणार त्याला आपण कॉलम म्हणतो, आणि रो म्हणजे काय, हॉरिझॉन्टल जर स्ट्रिप असेल तर ह्याला आपण रो म्हणतो. हे जस्ट एक रिव्हिजन म्हणून तुम्हाला सांगितलं रो आणि कॉलम कशाला म्हणायचं. म्हणजे हा जो पूर्ण जो आहे आडवा जो पट्टा जो असेल, हॉरिझॉन्टल जो असेल त्याला रो म्हणायचा, आणि उभा जो पट्टा असेल त्याला म्हणायचं कॉलम. सो ह्या पद्धतीने आपण ह्या बॉक्सेसला नंबरिंग देतो. ही नंबरिंग कशी देतात तर हे जे आपलं इनपुटचं कॉम्बिनेशन आहे त्यानुसार आपण ह्या पर्टिक्युलर सेलला हे काय दिलेली नंबरिंग दिली. ते 2च इनपुट आहे A आणि B, त्याचं पॉसिबल कॉम्बिनेशन एवढंच येणार 2 0 2 1 0 1 0 1. म्हणून या पद्धतीने आपण हे बॉक्स लाईक स्ट्रक्चर बघितलं. तर सेकंड जे येत आहे दॅट इज 3 व्हेरिएबल के मॅप. म्हणजे 3 व्हेरिएबल जर असेल A B अँड C तर कशा पद्धतीने तुम्ही के मॅप ड्रॉ करायचा. सो सेकंड 3 व्हेरिएबल के मॅप. म्हणजे सपोज 3 व्हेरिएबल असेल इक्वेशनमध्ये A B अँड C. आता नंबर ऑफ बॉक्सेस किती येणार, आपण तो फॉर्म्युला यूज करायचा. नंबर ऑफ बॉक्सेस इज इक्वल टू 2n. n म्हणजे काय आहे, हे नंबर ऑफ व्हेरिएबल आहे. A B अँड C 3 व्हेरिएबल आहे. सो दॅट इज इक्वल टू 2^3, 2 इंटू 2^n, n इज इक्वल टू 3. सो नंबर ऑफ बॉक्सेस दॅट इज इक्वल टू 8 बॉक्सेस येणार आहे तिथे. सो आय एम रायटिंग ऑर आय एम ड्रॉइंग दिस बॉक्सेस. 8 बॉक्सेस यायला पाहिजे इथे. 1 2 3 4 5 6 7 अँड 8 A अँड BC. 3 इनपुट आहे म्हणून A आणि BC आलं. आता इथे पर्टिक्युलर रो किंवा कॉलमचे नंबरिंग करताना लक्षात ठेवायचं. आता A
आता ह्या साईड फक्त ही एची आहे. ए म्हणजे किती, एकच इनपुट झालं. आत्ताच तुम्हाला सांगितलं जर इनपुट एकच जर असेल तर त्याचे दोनच पॉसिबल कॉम्बिनेशन, आयदर 0 और 1. सो आय एम रायटिंग हिअर A0 अँड 1. आता इथे दोन इनपुट्स आहेत. दोन इनपुट असेल तर तुम्हाला आत्ताच मी सांगितलं 2 0 2 1 0 1 0 1 ह्या पद्धतीने तुमचं पॉसिबल कॉम्बिनेशन येणार. इथे लिहिताना फक्त 0 0 0 1 आणि 1 1 हा आधी लिहायचा आणि 1 0 लास्टला लिहायचा. ओके. सो बायनरी सिक्वेन्सच्या ऐवजी आपल्याला इथे ग्रे कोड यूज करावा लागेल. म्हणून 0 0 0 1 1 1 1 0 हे थ्रू आउट कॉम्बिनेशन किंवा थ्रू आउट के मॅप हे एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता जसं इथं A0 आहे म्हणून मी इथे लिहिणार अगेन A कॉम्प्लिमेंट. 1 आहे म्हणून नुसतं लिहिणार A. आता इथे 0 0 आहे म्हणून BC आहे हे इथे व्हेरिएबल म्हणून B कॉम्प्लिमेंट अँड C कॉम्प्लिमेंट असं लिहिणार. 0 1 आहे, 0 म्हणजे B0 आहे म्हणून B कॉम्प्लिमेंट. 1 आहे म्हणून C ॲज इट इज लिहिणार. 1 1 आहे म्हणून दोन्ही पण अनकॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये लिहिणार B अँड C. 1 0 म्हणून इथे B अँड C कॉम्प्लिमेंट. या पद्धतीने आपण लिहिणार. आता इथे सेल नंबरिंग कशा पद्धतीने मार्क करायची. आता 3 इनपुटचा पण तुम्हाला मी टेबल दिलेला होता. सपोज 3 इनपुट असेल तर तो टेबल अशा पद्धतीने येणार. 4 0 4 1 2 0 2 1 2 0 2 1 0 1 0 1 0 1 0 1. या पद्धतीने हा टेबल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे जर 3 इनपुट असेल तर. इथे मी पुन्हा सेल नंबर देतो 0 1 2 3 4 5 6 7. तुम्हाला प्रत्येक वेळेस हे करण्याची गरज नाही पडणार. जसं जसं तुम्ही के मॅपशी यूज टू व्हाल तुम्हाला ॲटोमॅटिक हे जे सेल नंबर आहेत ते लक्षात राहतील. आता फॉर एक्झाम्पल इथं A0 आहे, B0 C0. A0 B0 अँड C0 याचा सेल नंबर आहे 0. सो इथे मी या बॉक्सला आयडेंटिफिकेशन सेल नंबर देणार 0. नंतरचं कॉम्बिनेशन आहे 0 0 1. 0 0 1ला काय आहे सेल नंबर 1 म्हणून मी इथे लिहिणार 1. पुढचं कॉम्बिनेशन आहे 0 1 1. वाचताना असं वाचायचं A B C. 0 A0 B1 C1. सो A0 B1 C1 याचा सेल नंबर आहे 3. इथे लिहिणार मी 3. पुन्हा 0 1 0 0 1 0 याचा सेल नंबर आहे 2 म्हणून इथे लिहिणार 2. याच पद्धतीने पुढचे जे कॉम्बिनेशन आहे ते आपल्याला बघायचे आहेत. नंतर पुढे A1 B C 0 1 0 0 1 0 0ला सेल नंबर आहे 4 म्हणून इथे लिहिला मी 4. पुढचं आहे 1 0 1 1 0 1 ह्याचा जो सेल नंबर आहे तो येणार 5 म्हणून इथे 5 लिहिणार. पुढचा जो बॉक्स आहे 1 1 1 1 1 1 7 नंबर. इथे मिस्टेक नाही करायची. इथे 7 नंबर आहे इथे ॲज इट इज लिहायला पाहिजे. आणि लास्ट 1 1 0 1 1 0 सेल नंबर किती 6. याच पद्धतीने 4 जरी इनपुट असेल तरी तेच पॉसिबल कॉम्बिनेशन घेऊन त्या पद्धतीने तुम्हाला सेल आयडेंटिफिकेशन नंबर लक्षात ठेवायचे आहेत. कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे बघा. 0 1 2 3 4 5 6 7 हे 3 इनपुट असेल तर. आता हा 3 व्हेरिएबल के मॅप झाला. आता थर्ड जो टाईप आहे दॅट इज 4 व्हेरिएबल के मॅप. तो पण आपण बघू इथे. 4 व्हेरिएबल के मॅप म्हणजे 4 इनपुट असेल तर A B C अँड D. आता नंबर ऑफ बॉक्सेस किती येणार पुन्हा त्या फॉर्म्युलानुसार 2 raised to n 2 raised to 4 2 into 2 into 2 into 2 दॅट इज नंबर ऑफ बॉक्सेस 16 बॉक्स यायला पाहिजे म्हणून या पद्धतीने तो के मॅप येणार. चार इनपुट म्हणून मी ते लिहितो A B अँड C D. अल्टरनेटिव्हली तुम्ही CD इकडे पण लिहू शकतात किंवा AB इकडे पण आपण एकच फॉर्मॅट पुढे बघणार आहोत म्हणून इथे लिहितो आपण AB अँड CD. आता 2 इनपुट आहे. 2 इनपुट्स असेल तर जसं तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने लास्टला कॉम्बिनेशन 0 0 0 1 1 1 अँड 1 0. इथे पण ते 0 0 0 1 1 1 अँड 1 0. 0 0 असल्यामुळे इथे लिहून घ्यायचं A कॉम्प्लिमेंट B कॉम्प्लिमेंट. नेक्स्ट A कॉम्प्लिमेंट B A B A B कॉम्प्लिमेंट. हे आपण ह्या
कॉम्बिनेशननुसार इनपुट्स लिहितो आहे. 0 0 आहे म्हणून ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट, कारण इकडचा पूर्ण हा जो भाग आहे हा ए बीचा बिलॉंग करतो आणि इकडचा पूर्ण जो भाग आहे किंवा जो एरिया आहे तो सी डीशी बिलॉंग करतो. म्हणून इथे तुम्ही नंबरिंग लिहिताना किंवा अल्फाबेट्स लिहिताना सी अँड डी असं लिहायचं. आता सी डी 0 0 आहे म्हणून सी कॉम्प्लिमेंट डी कॉम्प्लिमेंट, सी इथे 0 आहे म्हणून सी कॉम्प्लिमेंट देणार, 1 असल्यामुळे डीला ॲज इट इज लिहिणार. इथे पण पुन्हा C1 D1 म्हणून सी डी असं लिहिलं आणि इकडे पुन्हा C1 म्हणून सी ॲज इट इज, 0 डी असल्यामुळे सी डी कॉम्प्लिमेंट ॲज इट इज. आणि याच्या सेल नंबर तसंच जसं आपण 4 इनपुटचं कॉम्बिनेशन बघितलं त्यानुसार सेल नंबर 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 अँड 15. या पद्धतीने सगळ्या या सेल नंबर्स लिहायच्या आहेत. आता ह्यानंतर पुढे आपण बघू के मॅपचे जे सिम्प्लिफिकेशन टेक्निक की कशा पद्धतीने आपल्याला के मॅप सिम्प्लिफाय करायच्या किंवा त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन काय आहेत ते नेक्स्ट लेक्चरला